पहले मराठी में बात करता हूँ। पहले मराठी में करता हूँ। इतनी कुछ खास माझ्या आधी जयंतरावांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि जयंतराव राज्याचे अर्थमंत्री होते। मला असं वाटतं की माझ्यापेक्षा अर्थसंकल्पातल्या खाचाखोचा या जयंतरावांना जास्त अधिक कळतात, कारण त्यांनी अर्थसंकल्प पण मांडलेत। आणि एकदा तर आठवतंय की आपण व्हीलचेअरमध्ये येऊन सुद्धा तो मांडला होता। एकूणच आजचा हा जो काही अंतरिम अर्थसंकल्प आपण सगळ्यांनी पाहिला असाल, ऐकला असाल। मी येताना जयंतराव हिंदीमध्ये आपली प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। काल परवाकडेच राज्यातल्या काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका जसा बसला तसं महाराष्ट्रातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि एकूणच महाराष्ट्राला या घोषणांच्या पावसाचा, अवकाळी पावसाचा फटका बसेल की काय अशी भीती आहे। याचं कारण असं, विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे। प्रत्यक्षात मात्र शेतकरी जो एक आक्रोश करतोय त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये। आणि या सरकारचा गेल्या 1.5-2 वर्षाचा कारभार आपण पाहिलात तर विशेषतः मी मुंबईपुरतं जरी बोललो तरी मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे, आणखीन काही सगळे घोटाळे आहेत। टेंडरवरती टेंडर हे लोक काढतात, म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो, मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात। प्रत्यक्षात काम काहीच होत नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार, या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे। कारण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या संपावरती आहेत, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही। जे शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना, उपचाराविना, औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत, तिकडे लक्ष दिले गेलेले नाहीयेत। पण नवीन शासकीय विद्यालय, नवीन हॉस्पिटल, बेड्स वाढवणार, या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या, नवीन रस्त्यांच्या घोषणा, पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये। मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं या एक सरकारचं धोरण दिसतंय। हिंदी में जानना चाहिए, जो बजट पेश किया गया है, कौन सी ऐसी नई घोषणा है जो लगता है कि ध्यान में रखते हुए मराठी मध्ये एक पहिले मराठी में बात करतो। मराठी भाषा भवन याच्या संदर्भात सुद्धा आज काही उल्लेख केला गेला नाही असं कळतं। नाही, मराठी भाषणाबद्दल उल्लेख तसा केला गेलेला नाहीये। शिवरायाच्या गडकिल्ल्यांबद्दल जे आम्ही धोरण घेतलं होतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला। मात्र वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये, कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं, पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक अक्षर सुद्धा नाहीये। नव्यान म्हणजे पाठचं पुढचं पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय? जरांगे पाटलांवर SIT लावण्यात आलेली आहे आणि जरांगे पाटलांचे बोलणीचे धनी हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राजेश टोपे आहेत असे आरोप केले गेले आहेत। कोणी केलेत? सत्ताधारी पक्ष नाही म्हणजे कोण, व्यक्ती सांगा ना। भाजपच्या काही आमदारांनी। म्हणजे कोण? बघा, याच्यासाठी मला असं वाटतं की हे अत्यंत निर्गुणा प्रकार आहे। ज्या वेळेला जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्या काळामध्ये, म्हणजे आपलं 1 ऑगस्ट होतं ना आपलं इंडिया बैठक झाली, त्याच दिवशी त्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती निर्गुण लाठी हल्ला झाला, अश्रुधूर सोडले, छरांच्या बंदुका सुद्धा त्यांच्या सुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या। पवार साहेब स्वतः गेले होते, मी सुद्धा गेलो होतो, महिलांची डोकी फोडली होती। संपूर्ण म्हणजे जणू काय हे अतिरेकी घुसलेत अशा पद्धतीने त्यांना वागवलं गेलं। त्याच्यानंतर आमच्याकडनं कोणी त्यांना किती फोन केलेत, मला असं वाटतं की आत्ताच्या ज्या महासंचालिका आहेत त्या यातले एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल, आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल, देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा। आणि समजा आम्ही